बेथलहेम एफ्राथा, तू यहुदातील सर्वात लहान गाव आहेस. तू इतका लहान आहेस की तुझ्या कुटुंबाची मोजदाद करणेही अशक्य आहे. पण इस्रायलचा राज्याकरता माझ्यासाठी तुझ्यातून येईल. त्याचा प्रारंभ प्राचीन काळापासून, अनंत काळापासून झाला आहे. असामान्य बालकाच्या जन्माच्या वेळी ह्या गोष्टी घडतील. देव आम्हाला पुत्र देईल. हा पुत्र लोकांच्या नेतृत्वाची जबाबदारी घेईल. त्याचे नाव असेल अद्भुत सल्लागार, सामर्थ्यशाली देव, चिरंजीव पिता, शांतीचा राजपुत्र. कुमारी गर्भवती होईल, ती एका मुलाला जन्म देईल आणि ते त्याला इम्मानुएल म्हणजे आमच्या बरोबर देव आहे असे म्हणतील. मग योसेफ सुद्धा गालिलातील नासरेत गावाहून यहुदियातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला, कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता. जिच्याशी त्याचे लग्न ठरले होते व जी गरोदर होती, त्या मरियेसह तो तेथे नावनोंदणी करण्यासाठी गेला. ते तेथे असतानाच तिची बाळंतपणाची वेळ आली आणि तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. तिने त्याला फडक्यामध्ये गुंडाळले व गोठ्यात ठेवले, कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही. यहुदियातील बेथलहेम गावात येशूचा जन्म झाला. त्यावेळी हेरोद राजा राज्य करीत होता. येशूच्या जन्मानंतर पूर्वेकडून काही ज्ञानी लोक यरुशलेमाला आले आणि तेथे काही मेंढपाळ रात्रीच्या वेळी शेतामध्ये राहून आपले कळप राखीत होते. देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार आहे, जिच्यामुळे सर्व लोकांना आनंद होणार आहे. कारण आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि अचानक तेथे देवदूताबरोबर स्वर्गातील सैन्याचा समुदाय जमला. ते देवाची स्तुती करीत होते आणि म्हणत होते, स्वर्गात देवाला गौरव आणि ज्यांच्याबद्दल देव समाधानी आहे, त्या पृथ्वीवरील मनुष्यात शांती. ज्ञानी लोकांना ते पाहून फार आनंद झाला. ज्ञानी लोक बाळ होते त्या गोठ्यात आले. त्यांनी बाळ व त्याची आई मरिया हिला पाहिले. त्यांनी लवून त्या बालकाला नमन केले. नंतर त्यांनी बाळासाठी आणलेल्या भेटवस्तू काढल्या. त्यांनी बाळाला सोने, ऊद व गंधर्स ह्या बहुमोल वस्तू दिल्या. शब्द मनुष्य झाला आणि आमच्यामध्ये राहिला. आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते देवपित्याच्या एकमेव अशा पुत्राचे गौरव, ख्रिस्ताशिवाय दुसरे असू शकत नाही. तो शब्द कृपा, दयाळूपणा आणि सत्य यांनी पूर्णपणे भरला होता. काही लोकांनी त्याला आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला.